ज्ञानेश्वरांआधी मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचा जन्म अंबाजोगाईत झाला। या अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होतीये। आता या मागणीने पुन्हा जोर धरलाय। अंबाजोगाई शहराने साहित्याची वैभवशाली परंपरा आजही जोपासली आहे। आद्यकवी मुकुंदराज यांच्यानंतर मराठीतले थोर कवी दासोपंत याच अंबानगरीतले। मराठी भाषा आणि साहित्याचं माहेरघर म्हणून आजही अंबाजोगाईची ओळख आहे। शहराने मराठी भाषा संवर्धनाचं काम प्राचीन काळापासून केलंय। शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं अशा मागणीचा ठराव अमेरिकेतल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनातही मांडण्यात आला होता, पण त्यापुढे या प्रस्तावाचं काहीही झालेलं नाहीये। अंबाजोगाईला साहित्यिक होऊन गेले मुकुंदरासारखे, दासोपंतासारखे हे सर्व देशाला माहीत आहे। त्यामुळे इतिहासाचा प्रश्न नाही। हे जे साहित्यिक आहेत, हे जे संत आहेत, हे सुद्धा मराठी बोलणारे, मराठी लिहिणारेच होते आणि त्यापासूनच ही परंपरा सुरू आहे। म्हणून आम्ही मागतो, आम्ही काहीतरी वेगळं मागतोय, जे अस्तित्वात नाही तेच मागतो असं नाही। आमची जी परंपरा आहे ही परंपरा खंडित न होता पुढे चालू झाली पाहिजे, म्हणून आम्हाला मराठी भाषेचं विद्यापीठ हवं आहे। या संदर्भात अंबाजोगाईची साहित्य परंपरा पुढे चालवणारे ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सुरेश जाधव यांनी। साहित्य क्षेत्राचं वैभव प्राप्त करून देणारी जी अंबाजोगाई आहे, ज्या अंबाजोगाईमध्ये आद्यकवी मुकुंदराजांची समाधी आहे, त्याबरोबर दासोपंत असतील, या अंबाजोगाईमधनं साहित्याचं खूप मोठा भांडार दिलं गेलं। त्याच अंबाजोगाईमध्ये आज आपण आहोत। या अंबाजोगाईमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची ही मागणी केली जाते। माझ्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अमर हबीब सर आहेत। सर, अंबाजोगाईचं खूप मोठं योगदान आहे। त्या अंबाजोगाईचा इतिहास कसा आहे, काय सांगणार? तो अंबाजोगाई हे सांस्कृतिक केंद्र आहे। मुकुंदराजाचं गाव, दासोपंतांचं गाव आहे आणि हे दिग्गज माणसं साहित्य क्षेत्रातली, त्यांचं म्हणूनच ओळखलं जातं। म्हणून चुकूनच का होईना तुम्ही मला कवी म्हणून टाकता, कारण हे गाव मुकुंदराजाचं आहे। तर मुळात असं आहे की मराठी भाषेचा उदय हा या परिसरातला झाला आहे। म्हणजे कळंब केज या परिसरामध्ये मराठी भाषा उदयाला आली असं सगळ्यांचं एक मत आहे त्याच्याबद्दल। आणि नंतर मुकुंदराज, दासोपंतांनी त्याचं संवर्धनही याच भागामध्ये केलेलं आहे। तर मराठी भाषेचं विद्यापीठ होण्यास एवढी सगळ्यात चांगली जागा कोणती असेल मराठवाड्यामध्ये, तर ती अंबाजोगाई आहे। अमेरिकेला विश्व साहित्य संमेलन झालं, त्या विश्व साहित्य संमेलनाच्या वेळेला तिथं हा ठराव मांडला गेला। ज्या वेळेला तत्कालीन मंत्री तिथं हजर होते, त्या सगळ्यांच्या समोर तो ठराव पास झाला, सगळ्यांनी होकार दिला। त्याच्यानंतर कौतुकराव ठाले पाटील, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, त्यांनी एक अहवाल तयार केला। तो अहवाल की विद्यापीठ कसं होऊ शकतं अंबाजोगाईला, तो त्यांना सबमिट केला। नंतर नागनाथ कोतापल्लेंची एक कमिटी त्याच्यावर बसली। त्या कमिटीनं अहवाल दिला की मराठीचं विद्यापीठ व्हायला पाहिजे, परंतु त्या कमिटीनं ते कुठं व्हावं हे काही सांगितलं नाही। आणि भाषेबद्दल आपण फार जोरजोरात बोलतो, पण महाराष्ट्रामध्ये एकही विद्यापीठ मराठी भाषेचं, इथं संस्कृतचं विद्यापीठ झालं, इथं हिंदीचं विद्यापीठ झालं, पण मराठीच्या विद्यापीठाला का खोडा? अच्छा, अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्याच्या बाबतीत आता बोललं जातं, केंद्राकडे त्याचा प्रस्ताव पाठवला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, पण अद्यापर्यंत मराठी भाषा आणि संस्कृती, मराठी संस्कृती संवर्धनासाठी हे विद्यापीठ आणि ही भाषा संवर्धनासाठी काय काय सरकारने केलं पाहिजे, सरकारची याबद्दलची भूमिका कशी वाटते तुम्हाला? भाषेचं जतन आणि संवर्धन सरकार करीत नसतं, ते लोक करत असतात। आणि लोकांवर माझा पूर्ण विश्वास की मराठी जी आहे ना, ते रांगड्या लोकांच्या हातामध्ये आहे, त्यामुळे त्याचं मूल्य जास्त आहे। सरकारनं त्याला सपोर्ट करावं। संवर्धन विवर्धन राखण करण्याची त्यांची ऐपत नाही, लायकी नाही। भाषा संवर्धनाचा विषय, कारण ते लोकांच्या देवाणघेवाणीचा विषय आहे। तिथं सरकारनं काही केलं, तिथं काढलं तर काय उपयोग होणार नाही त्याचा। पण जोपर्यंत मराठी भाषा लोकांची भाषा आहे, तोपर्यंत त्याला काहीही धोका नाही। लोक त्याचं संवर्धन करणार, त्याला टिकून धरणार, ते लोकच करणार। फक्त ही जी लुडबुड होते ना, शुद्धतेची अशुद्धतेची वगैरे, ती लुडबुड थांबली पाहिजे। साहित्य क्षेत्रामध्ये अंबाजोगाईकरांना खूप मोठं योगदान दिलं आहे। ज्ञानेश्वरांच्या अगोदरही
मराठी साहित्यामधलं जे गद्यकाव्य आणि पद्यकाव्य याला म्हटलं जातं, त्यामध्ये मुकुंदराजांनी जे आद्यकवी त्यांना म्हटलं जातं, त्यांनी ज्ञानेश्वराच्या अगोदर शके 900च्या शतकामध्ये सुद्धा मराठी साहित्याला खूप मोठं वैभव प्राप्त करून दिलं होतं. त्यांच्या जन्मभूमीमध्ये अंबेजोगाईमध्ये आता मराठी भाषेच्या विद्यापीठाची मागणी जोर धरू लागलेली, कारण हा साहित्याचा इतिहास आणि आता होत असलेल्या चळवळी यामध्ये हे मराठी भाषेचं विद्यापीठ अंबेजोगाईमध्ये व्हावं असं बोललं जात आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, बीड.